सिविल हॉस्पिटल में मरीजों के लिए जो बुनियादी तौर पर दवाएं और सामान लगता है, उसके लिए डॉक्टर साहिबान के मशवरे से सरकार की तरफ से जो सहूलत मिलनी चाहिए वो सारी सहूलतें नहीं मिलती थी। तो आमदार निधि से मैंने 1 करोड़ रुपया दिया था। इसमें से तकरीबन 50 लाख रुपये का सामान पीछे आया था और अभी ये तकरीबन 50 लाख रुपये से ज़्यादा का सामान आया है। ये सिविल हॉस्पिटल जो मालेगांव के लिए है, मालेगांव के गरीब आवाम के लिए है। आज 67% से ज़्यादा लोग जो है गरीबी की सतह से नीचे ज़िंदगी गुजार रहे हैं। उनके इलाज और मुआवजे के लिए सारी सहूलतें होनी चाहिए। उसके लिए सिविल हॉस्पिटल में जो सहूलियात थी दवाओं के ताल्लुक से, मशीनों के ताल्लुक से, मैंने उसके लिए 1 करोड़ रुपया फंड दिया था। कुछ सामान में ले आया था और अभी बाकी सामान आया है। आगे भी सिविल हॉस्पिटल को जो ज़रूरत होगी हम आमदार निधि से भी देंगे और सरकार से भी दिलवाने की कोशिश करेंगे। हाँ, बीमारी और सेहत दोनों का चोली दामन का साथ। दुनिया में कोई इंसान ऐसा नहीं है जो कभी बीमार न पड़ता। कुछ लोग ऐसे होते हैं जिनकी क़ुव्वत मुदाफ़अत, इम्यूनिटी पावर कम होता है, तो मौसम बदलता है तो वो बीमार हो जाता है। छोटी बड़ी बीमारी लगी होती है। यही वजह है कि ऊपर वाले ने दुनिया का जो निज़ाम बनाया है, उसी निज़ाम के तहत जो लोग चलते हैं वो कामयाब रहते हैं। सिविल हॉस्पिटल में मेडिकल कैंप रखा गया, आयुष्मान भारत योजना, उसके तहत मैं आज इस मौके पर इस कैंप के रखे जाने पर उन लोगों का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ जिन्होंने बीमारों के मुतालिक एक फ़ैसला किया। सिविल हॉस्पिटल एक ऐसी जगह है जिसके ताल्लुक से मालेगांव में जो रूमर है वो हमारे मेडिकल ऑफिसर जो हैं उनको, इसी तरह डॉक्टर चौहान है, महाले साहब हैं, ये बताना चाहता हूँ कि सिविल हॉस्पिटल में वो सारी सुविधाएं होनी चाहिए जो डिस्ट्रिक्ट के सिविल हॉस्पिटल में होती है। लेकिन हमारे यहाँ वो सारी सुविधाएं ना होने की वजह से बहुत सारे गरीब लोग सिविल हॉस्पिटल की तरफ रुजू नहीं होते, यानी यहाँ आना पसंद नहीं करते। वजह उसकी ये है कि यहाँ आने के बाद उनको मुकम्मल इलाज नहीं मिलता। जो भी इनकी मजबूरी है कि इनके पास डॉक्टर नहीं है, इनके पास सुविधाएं नहीं है, और होता यह है कि फिर उस बीमार को धुलिया रेफर कर दिया जाता है, प्राइवेट हॉस्पिटल की तरफ उन्हें भेज दिया जाता है। तो ये जो दाग हमारे ऊपर लगा हुआ है, ये दाग धुलना चाहिए और ख़त्म होना चाहिए। इसके लिए सरकार की तरफ से जो सब सुविधाएं मिलनी चाहिए, हम उसके लिए जद्दोजहद और कोशिश कर रहे हैं। इन डॉक्टर साहिबान से मिल करके, इनसे जानकारी ले करके जो हमसे हो सकता है वो भी हम देने की कोशिश करते हैं। तो मैं ये कहना चाहता हूँ कि आज हमारे सिविल हॉस्पिटल के अंदर जो मेडिकल कैंप रखा गया है, इसको कामयाबी के साथ मंजिल तक पहुंचाने में हमारी नेकनामी है और हम लोगों की सेवा और खिदमत की वजह से बीमारों को और कमज़ोर लोगों को। इससे पहले जब किसी प्रोग्राम में आना हो, प्रोग्राम में आने के बाद यहाँ के डॉक्टर साहिबान के ज़रिए से जो भी इनकी ज़रूरत थी, जो तकाजा था, हम लोगों के सामने आता रहा। हमने सरकार से जो है उसकी डिमांड की है और हम लोग करते रहते हैं। वजह उसकी ये है, सरकार के सामने जो अड़ी अड़चन होगी वो सरकार को मालूम, लेकिन हमको ऐसा लगता है कि यहाँ पर जो है पोस्ट भी खाली है और पोस्ट खाली होने के साथ यहाँ जिन चीज़ों की ज़रूरत थी, यहाँ पर डायलिसिस मशीन नहीं थी, पीछे मैंने डायलिसिस मशीन भी दी। और फिर यहाँ पर जो है रेडियोलॉजिस्ट न होने की वजह से अभी जैसे सोनोग्राफी मशीन है, ऑपरेटर नहीं, सरकार की तरफ से वो तो मुहैया करा दिया गया, लेकिन उसके लिए वो मशीन चलाएगा कौन? रेडियोलॉजिस्ट नहीं। अगर सरकार की तरफ से वो सहूलत मिल जाती है तो जो हमारे पास सुविधा है उससे भी हम लोग अपना काम चला सकते हैं, लेकिन कुछ कमी है। अभी जैसे बात यह है कि मालेगांव डिस्ट्रिक्ट नहीं है, और डिस्ट्रिक्ट होता है तो सिविल हॉस्पिटल की सारी सुविधा यहाँ होनी चाहिए। सरकार से हमने ये डिमांड की
कि अगर महाराष्ट्र के अंदर वाशिम है, हिंगोली है, जहाँ का पॉपुलेशन जो है मालेगांव से कम है, लेकिन उसको ज़िला डिक्लेयर किया गया, तो मालेगांव को ज़िला डिक्लेयर करना चाहिए। अगर मालेगांव ज़िला डिक्लेयर होता है तो ये माइनॉरिटी ज़िला होगा। नंदुरबार की तरह और डिस्ट्रिक्ट के मुकाबले में हमको यहाँ ज़्यादा सुविधा मिलेगी, लेकिन हमारे साथ कुछ अनदेखी की जा रही है। हमको ऐसा लगता है कि अगर 2.5 लाख जो है पॉपुलेशन होने की वजह से वाशिम को ज़िला डिक्लेयर किया जाता है, तो हमारा मालेगांव तो 10 लाख के करीब पॉपुलेशन रखता है, उसको ज़िला डिक्लेयर करना चाहिए। आज हमारे यहाँ एडिशनल कलेक्टर हैं और डिस्ट्रिक्ट हो जाएगा तो मैडम की पोस्ट जो आती है वो कलेक्टर की पोस्ट होती है। साहब अभी विषय हुआ कि जो ऑलरेडी सिविल हॉस्पिटल है उसमें डॉक्टरों की कमी है और मालेगांव में नए सिरे से बहुत हॉस्पिटल बनाए जा रहे हैं, तो इस बारे में अगर इधर ही कम करता है तो उधर अगर क्या हो, ये आपको इस बारे में क्या होगा? ये जो सिविल हॉस्पिटल की सुविधा है ये पॉपुलेशन के हिसाब से बहुत कम है। आपका ये कहना कि एक हॉस्पिटल होने के बावजूद नए नए हॉस्पिटल बनाए जा रहे हैं, वो नए नए हॉस्पिटल हमारी ज़रूरत है तो बनाए जा रहे हैं। नहीं, डॉक्टरों की कमी इधर भी है। डॉक्टरों की हाँ। कमी जो है उस कमी को सरकार को पूरा करना चाहिए, ये हमारी डिमांड है। और हमेशा हमने सरकार के सामने, सीएस के सामने ये बात हमने रखी कि भाई हमारी जो ज़रूरत है वो आप पूरी करके दो। अभी यहाँ पर देखोगे बहुत सारी पोस्ट रिक्त है। मुक्ती साहब कई दिनों से ये पोस्ट रिक्त है, कितने साल? सामान्य रुग्णालय मालेगाव येथे माननीय मुफ्ती साहेबांच्या निधीतनं आपल्याला जे 2 टप्प्यामध्ये सामान आलं होतं. पहिले कोविडच्या काळामध्ये त्यांनी आपल्याला 50 लाखाचं सामान दिलं होतं. आता जे दिलेलं आहे त्याची एक्झॅक्ट कॉस्ट माहिती नाही, पण ते पण 50 लाखाच्या पुढे 70 लाखापर्यंत अंदाजे त्याची रक्कम आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 10, पल्स ऑक्सिमीटर जे आपण प्रत्येक वॉर्डमध्ये एका पेशंटजवळ ठेवतो ते 29, फिटल डॉप्लर जे बाळंतपणाच्या आपण लहान गरोदर मातेचे लहान बाळाचे ठोके ऐकण्याकरता मशीन लागतं ते 3, बीपी ऑपरेटर्स 30, स्टेथोस्कोप 10, त्याच्यानंतर पिडियाट्रिक 10 आणि 24 ॲडल्ट. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर हे आपल्याकडे ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, म्हणजे समजा ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटला घेऊन जायचं असेल तर त्या प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये व्हेंटिलेटर नसतं, तर हे 2 ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर आपल्याकडे आले आहे. त्याच्यानंतर नेब्युलायझर मशीन, बीपी ऑपरेटर्स, त्याच्यानंतर हे रिससिटेशन किट, म्हणजे बाळ जर सिरियस झालं तर त्याच्याकरता जे रिससिटेशन किट लागतं ते. नेब्युलायझर हे 10 आलेले आहेत, रिससिटेशन किट 12 आहेत. त्याच्यानंतर सॅनिटायझर जे आहे ते आपल्याकडे सॅनिटायझर 3000 आलेले आहे. हँडवॉश जे आहे ते 1000 आलेले आहे. वेट मशीन 2, ग्लोव्ज जे आहे एक्झामिनेशन ग्लोव्ज 300 आलेले आहे. इंजेक्शन पॅन्टोप्रोझल 5000. त्याच्यानंतर लहान बाळाला जे ऑक्सिजनसाठी लागतं नेझल प्रॉन्स ते 300 आलेले आहे. त्याच्यानंतर न्यूनेटल अँबू बॅग हे जे दाखवलं मी तुम्हाला ह्या 20 आलेले आहे. पिडियाट्रिक NRM मास्क म्हणजे लहान बाळाला ऑक्सिजन देण्याकरता 300. त्याच्यानंतर लहान बाळाला जे आपण सलाईन देतो त्याचा जो सेट असतो बिरेट सेट ते 500 आलेले आहे. त्याच्यानंतर पिडियाट्रिक लॅरिंगोस्कोप जो आहे तो 10 आलेला आहे. मोठ्या माणसासाठी मास्क 100, सिरम कॅल्शियम आपल्याकडे 3000 आलेले आहे. नेब्युलायझर 5 आलेले आहे. त्याच्यानंतर इंजेक्शन हिपॅरिन जे आपण कोविडमध्ये किंवा अटॅक नंतर वापरतो ते आपल्याकडे 1000 आलेले आहे. इंजेक्शन वोंडेन्सेट्रॉन 6000 आलेले आहे. ग्लोव्ज 1700. वजन ॲडल्ट मशीन जे आहे वेइंग मशीन ते 13 आलेले आहे. त्याच्यानंतर हे सलाईनचे बॉक्स जे आहे नॉर्मल सलाईन हे 5000 आलेले आहे. इंजेक्शन ॲड्रिनालिन 1000 आलेले आहेत. त्याच्यानंतर पल्स ऑक्सिमीटर 10 आलेले आहेत. आयसोलेट पी हे लहान मुलाचं सलाईन आहे हे 3000 आलेलं आहे. व्हिटॅमिन के 300. त्याच्यानंतर तापाची जी टॅब्लेट आहे पॅरासिटामॉल मध्यंतरी तिचा शॉर्टेज होता ते आपण 55,000 आलेले आहेत. इंजेक्शन मिथिल प्रेडनिसोलॉन 1000 आलेले आहे. त्याच्यानंतर स्पायनल निडल ज्या भुलीसाठी जी निडल लागते ती 180 आलेली आहे. इंजेक्शन व्हँकोमायसिन हे आपण SLC म्हणजे जे लहान मुलांचं ICU त्याच्यामध्ये इंजेक्शन लागते हे 580 आलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे ही 2 टप्प्यामध्ये हे आमदार साहेबांच्या निधीतून आलेलं आहे निधी. आणि सरकारकडनं आपल्याला काय करणार? नाही, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडनं गव्हर्नमेंटकडनं बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या निधी येत असतात. आता समजा हे ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर जे 2 आहे आपल्याकडे ऑलरेडी गव्हर्नमेंटकडनं 50 व्हेंटिलेटर आलेले आहे. त्याच्यामुळे जे आपल्याला गव्हर्नमेंटकडनं दिल्यानंतरही थोडंफार प्रमाणात शॉर्टेज येतं ते आपल्याला मंत्रिमंडळ आपल्या आमदार साहेबांच्या निधीतनं आपल्याला ते CS मार्फतच म्हणजे सिव्हिल सर्जन साहेबांमार्फतच खरेदी करून आपल्याकडे ते दिलं जातं.
कोविड काळामध्ये जी ऑक्सिजनची कमतरता होती त्यावेळेस मंत्री साहेबांनी, आमदार साहेबांनी तसेच सुभाष भामरे साहेबांनी जो निधी आणला होता सगळं, त्याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिजनची निर्मितीचा प्लांट इकडे उभा करणार होता आणि प्रत्येक ठिकाणावर बेडपर्यंत जाईल अशी व्यवस्था करून त्यात सगळी कार्यान्वित झाली का? आपल्याकडे आता सामान्य रुग्णालय मालेगावमध्ये हे 200 बेडचं हॉस्पिटल आहे. तर 200च्या 200 बेडला आपल्याला आता ऑक्सिजन पॉईंटची सोय झालेली आहे. म्हणजे प्रत्येक बेडला त्याच्या जागेवर ऑक्सिजनची सुविधा झालेली आहे. आपल्याकडे ऑक्सिजनसाठी जे आहे 20 KLचा आधीचा टँक जो मंजूर आहे तो आता कार्यान्वित झालेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 6 KLचा दुसरा ऑक्सिजन स्टोरेज टँक आहे लिक्विड ऑक्सिजनचा. 6 KLचा पण आपल्याला उभारणार आहे, त्याची फिटिंग बाकी आहे, परंतु 20 KLचा कार्यान्वित आहे. त्याच्यानंतर हवेपासून ऑक्सिजन बनवण्याचा जो प्लांट आहे तो आपला कार्यान्वित झालेला आहे. फक्त त्याची थोडीशी तांत्रिक बाब जी आहे, कारण की त्याची प्युरिटी जी 90% पाहिजे ती 86% आपल्याकडे मालेगावच्या टेम्परेचरमुळे येते त्यांचं असं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्याच्या शेडची थोडी हाईट वाढून ती 90% झाल्यानंतर त्याची पण फिटिंग पूर्ण झालेली आहे. फक्त ती प्युरिटी 90% आल्यानंतर तो सुद्धा ऑक्सिजन आपल्याला वापरता येणार आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत सध्या कुठली अडचण नाही. आता रुग्णांसाठी नेमकं काय कमी पडतंय आपल्या हॉस्पिटलमध्ये? काय गोष्टी कमी पडतात आणि त्याच्यासाठी आपण कसा पाठपुरावा करणार? सध्या तर आपल्याला 2 गोष्टी आपल्या सामान्य रुग्णालयासाठी महत्त्वाच्या, ते म्हणजे एक तर स्त्रीरोग तज्ञ आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही, एकच आहे. तर त्याची अतिरिक्तची मागणी आपण केलेली आहे. आणि मध्यंतरी मान्य जिल्हा शल्य चिकित्सकांनी 2 आपल्याला दिले होते गायनेकॉलॉजिस्ट, पण ते पण सोडून गेले. त्याच्यामुळे परत एकदा जर नवीन कोणी मिळालं तर आपल्याला ते